आज आपण तुळशीजवळ दिवा लावण्याचे महात्म्य सांगणारी एक अतिशय पवित्र आणि भावपूर्ण कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्याने केवळ आपल्याला धार्मिक प्रेरणा मिळणार, तर आपल्या पितरांनाही शांती लाभेल अशी श्रद्धा आहे. कथा ऐकताना मन एकाग्र करा, कारण धर्मकथांचे श्रवण करण्याचे फळ अनंत पटीने वाढते. ज्याप्रमाणे धूप, दीप आणि पूजेने पितरांना व देवांना संतोष होतो, त्याचप्रमाणे भक्तिभावाने कथा ऐकायला शांती मिळते. चला तर मग लक्षपूर्वक ही कथा ऐका. एका प्रसंगी सत्यभामादेवी श्रीकृष्णांना विनवून म्हणाली, हे स्वामी, आपण मला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे, परंतु संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे काय महात्म्य आहे? दर संध्याकाळी तुळशीपाशी दिवा का लावला जातो? त्या दिवा लावण्याने मनुष्याला कोणते पुण्यफळ मिळते? तुळशीपाशी दिवा लावण्याची योग्य पद्धत काय आहे? आणि दिवा प्रज्वलित करताना कोणता मंत्र म्हणावा? कृपा करून मला विस्ताराने सांगा. श्रीकृष्ण प्रेमळ हसले व म्हणाले, हे देवी, आज तू विश्वाच्या कल्याणासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहेस. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. त्या कथेतून तुला तुझे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावण्याने मिळणारे पुण्यफल या कथेत उलगडेल. त्यामुळे तू ही कथा एकाग्रतेने ऐक. ही कथा ध्यानपूर्वक पूर्ण ऐकल्यास मनुष्याला 100 वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य मिळते. सत्यभामा आनंदित होत म्हणाली, हे प्रभू, ही कथा ऐकण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. कृपा करून मला ती कथा सांगा. तेव्हा श्रीकृष्णांनी त्या प्राचीन काळाची कथा सांगण्यास सुरुवात केली. प्राचीन काळची गोष्ट आहे. दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी वाहत होती. त्या नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक सुंदर नगर वसले होते. त्या नगरीत आदरणीय एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते अत्यंत गुणी, चारित्र्यवान आणि धर्मकार्य करणारे होते. त्यांनी सर्व शास्त्रांचे अध्ययन केले होते आणि नेहमी वेदांच्या मार्गाने चालत असत. परंतु त्या ब्राह्मणाची पत्नी एक दुराचारिणी म्हणून ओळखली जायची. तिचे आचरण तिच्या नावाप्रमाणेच होते. ती नेहमी पतीचा अपमान करत असे. नवऱ्याला ती कठोर, अपमानकारक शब्दांनी बोलायची. तिला नवऱ्याला दुःख देण्यातच आनंद वाटत असे. ती कधीच पतीसाठी अन्न शिजवत नसे, पती समवेत सहवास राखत नसे किंवा प्रेमाने वागत नसे. पतीचे मित्र किंवा कुटुंबीय घरी आले तरी ती त्यांचाही अपमान करून त्यांना हाकलून देई. स्वतः मात्र अश्लील वृत्तीच्या मैत्रिणींसोबत भटकत राही. तिचे मन पतीला सोडून परपुरुषात रमलेले असे. तिने कधी आपल्या पतीशी प्रेमाने 2 शब्दही बोलले नाहीत, पण परपुरुषांसोबत हसत गप्पा मारत असे. परपुरुषांना मोहित करण्यासाठी ती नेहमी नटून-थटून गावात फिरत असे. कधी ती वनात एखाद्या झाडाखाली उभी राहून एखाद्या देखण्या पुरुषाची वाट पाहत असे आणि एखाद्या दृष्ट पुरुष गाठला तर त्याच्यासोबत व्यभिचार करत असे. एके दिवशी त्याच्या पतीने शांतपणे आपल्या पत्नीला समजावत म्हणले, हे भद्रे, तुझे हे वागणे उचित नाही. असा पापमार्ग अवलंबलास तर शेवटी तुझंच अहित होईल. त्यावर ती दुराचारिणी स्त्री संतापून ओरडली, देव जाणे कोणत्या पापाच्या फलस्वरूप माझा तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत विवाह झाला. नक्कीच मी गतजन्मी मोठे पाप केले असावे, म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला. तू माझी एकही इच्छेची पूर्तता करू शकत नाहीस. मी केवळ मजबुरीने तुझ्या या झोपडीत राहते आणि तुझ्या भीक मागून आणलेल्या अन्नावर गुजराण करते आहे. पण आता हे दुःख मी अधिक सहन करणार नाही. एका दिवस मी तुला सोडून नक्कीच जाईन. तुझ्यासारख्या माणसासोबत राहिल्यास या जन्मातही माझ्याकडून फक्त पापच होतील. मला इथे क्षणभरही राहायचे नाही. मी एखाद्या श्रीमंत पुरुषाशी विवाह करून सुखाने जगीन. तो पती दुःखी होऊन म्हणाला, हे प्रिय, असे अपशब्द उच्चारू नकोस. पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाण्याचा विचार मनातून काढून टाक. जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून परपुरुषाशी संग करते, तिला शेवटी अनर्थच भोगावा लागतो. अशा स्त्रीला मरणानंतर नरक यातना भोगाव्या लागतात. त्यावर ती पापी पत्नी उपहास्य स्वरात हसली आणि म्हणाली, नरकात जाण्याची वेळ तुला येणार आहे, कारण तुला नीट कामधंदा करता येत नाही. अशी भिक्षा मागून खातोस आणि मलाही तेच उरलेले अन्न खायला लावतोस. जी पत्नी दुःखी आणि असंतुष्ट असते, ती तिचा नवरा देखील मेल्यावर नरकात जातो. आणि खरं सांगू का, तुझं घर सुद्धा नरकाहून कमी नाही. तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा नरकात जाणं मला परवडेल. अशा प्रकारे त्या दुराचारी स्त्रीने अनेक कटू वचनांनी आपल्या पतीचा अपमान केला. त्याने अपमानाने खंतावून गेला. जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते, पतीला सोडून परपुरुषाकडे जाते, तिच्या जीवनात शेवटी दुर्दैव येतेच.
अशा स्त्रीला मृत्यूनंतर निश्चितच नरक यातना भोगाव्या लागतात. आता पुढे पाहूया त्या दुराचारी पत्नीस पुढे काय भोगावे लागले. काही कालानंतर एक दिवस ती पापी स्त्री स्वतःला सुंदर वस्त्रांनी दागिन्यांनी सजवून कामवासनेने जवळच्या अरण्यात गेली. तिथे ती एका मोठ्या वृक्षाखाली उभी राहून एखाद्या देखण्या पुरुषाची आतुरतेने वाट पाहू लागली. बराच वेळ गेला तरी तिथे कोणीच आले नाही. शेवटी ती निराश होऊन प्रियकराच्या शोधात आजूबाजूला पाहू लागली. अखेर कोणीही न आल्याने तिचा सारा प्रयत्न व्यर्थ गेला. ती हताश होऊन तिथेच उभी राहून स्वतःशीच विलाप करू लागली. आता मी काय करू? ही अरण्यात एकटी कशी राहू? त्या अरण्यात एका भयंकर वाघाचे वास्तव्य होते. त्या पापी स्त्रीचा विलाप ऐकून तो वाघ जागा झाला आणि एका झेपेत तिच्याकडे धाव घेताना त्या स्त्रीला भक्ष्य करण्यासाठी तो वाघ तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तो वाघ अतिशय भयानक होता. त्याच्या शरीरावर आणि केशरी रंगाचे पट्टे होते जे जंगलाच्या सावलीत मिसळून जात होते. त्याचे डोळे जणू लाल निखाऱ्यासारखे उजळत होते. त्याचे तीक्ष्ण लांब दात जबड्याबाहेर चमकत होते. त्याची गर्जना संपूर्ण अरण्य हादरवत होती. शक्तिशाली पायांच्या जोरावर तो क्षणार्धात कोणत्याही दिशेला झेप घेऊ शकत होता. असा बलवान आणि भयानक वाघ समोर पाहून त्या स्त्रीचा थरकाप उडाला. त्या भयंकर वाघाला समोर बघून तिच्या कपाळाला घाम फुटला. ती भीतीने कापू लागली. तिने पळून जाण्याचा प्रयत्न करण्याआधीच वाघाने आपल्या तीक्ष्ण पंजाने तिच्यावर झडप घातली. ती जोरात किंचाळली आणि जमिनीवर कोसळली. जमिनीवर पडताच ती किंचाळली, "अरे वाघराज, तू इथे कशासाठी आलास? मला का मारतो आहेस? मी तर इथे माझ्या प्रियकराला शोधत येत होते. कृपा करून मला सोडून दे. मला ठार करून तुला काय लाभणार आहे?" क्षणभर वाघ थांबला आणि अट्टहास्य करून म्हणाला, "अगं पापीने, आज या विधात्याने तुला माझ्या भक्ष्यासाठी नेमले आहे. तुझ्यासारख्या पापी स्त्रियांना फाडून खाणे हेच माझे काम आहे. ते केल्यावरच मला या देहातून मुक्ती मिळेल." सी घाबरत म्हणाली, "हे वाघराज, तू कोण आहेस? मला सत्य सांग. तुला कोणत्या पापामुळे वाघाचा जन्म मिळाला आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांना का खातोस? आधी मला सगळं सांग. मला खा." वाघ गरजला आणि वाघ सांगू लागला, "बरं ऐक पापीने, मी तुला माझ्या पूर्वजन्माची कहाणी सांगतो. दक्षिण देशात एक पवित्र नदी वाहत होती. त्या नदीच्या किनारी एक सुंदर नगर होते. ते नगर सुंदर मंदिर, शांत वातावरण आणि धार्मिक अनुष्ठानांसाठी प्रसिद्ध होते. त्याच नगरातील एक आदरणीय ब्राह्मण कुटुंबात मला जन्म मिळाला. माझे नाव होते नंद. माझे वडील आदर्श ब्राह्मण होते. ते नित्य यज्ञ, हवन आणि धर्मकृत्य करत असत. किशोरवयात मी वेदशास्त्राचे अध्ययन केले आणि यज्ञ यागात प्रावीण्य मिळवले. पण जसजसं मी मोठा झालो तसतसा धनलोभ माझ्या मनात वाढत गेला. धार्मिक हेतूने नव्हे तर धनसंग्रहासाठीच मी अनेक यज्ञ आयोजित केले. जे अधर्मी आणि पापी लोक होते त्यांच्यासाठी मी पैशांच्या लोभासाठी यज्ञ केले आणि त्यांच्याकडचे अन्न निर्लज्जपणे स्वीकारले. त्यांच्या अनैतिक कृत्यांना देखील मी पाठिंबा दिला. धनाच्या हव्यासापोटी मी असे अनेक दान स्वीकारले जे ब्राह्मणांनी स्वीकारू नयेत. मी इतका लोभी झालो होतो की उधार मागण्याच्या ब्राह्मणाने लोकांकडून पैसा घेई आणि परत करत नसे. मी अनेक प्रकारे लोकांना फसवले आणि पाप करत वर्षानुवर्षे वाढली. कालांतराने माझे शरीर कमजोर झाले, केस पांढरे झाले, दृष्टी धूसर झाली आणि तोंडातील दात गळून पडले. तरी देखील माझ्या मनातून धनलोभ नाही जाईना. मी पापमार्गावर चालतच राहिलो. एके दिवशी अधिक धन मिळवण्याच्या लालसेपोटी मी पुन्हा नदीकाठी गेलो. तिथे इतर कपटी ब्राह्मणांसोबत मिळून आम्ही लोकांना फसवायचे नीच कृत्य केले. आम्ही खोटे मंत्र पुटपुटत कोणताही विधी न पाळता मोठमोठ्या देवपूजा केल्या. लोकांना धर्मांच्या नावाने फसवून त्यांच्याकडून पुष्कळ दक्षिणा लुटली. पण त्याच दिवशी माझ्यावर एक भयानक प्रसंग ओढवला. संध्याकाळी नदीकाठावर बसलो असताना एक आजारी भटका कुत्रा माझ्याजवळ आला. रागाने मी त्याला ढकलून दिले, पण संतप्त कुत्र्याने उलट माझ्याच पायाचा चावा घेतला. त्याचा चावा लागताच मी तेथेच कोसळलो आणि माझा प्राण तात्काळ निघून गेला. मला मयत झाल्यावर 2 काळे भयंकर यमदूत प्रकट झाले. त्यांच्या हातात लोखंडी साखळदंड होते. त्यांनी मला पकडले आणि ओढत ओढत यमपुरात घेऊन गेले. तेथे त्यांनी मला यमराजांच्या समोर उभे केले. यमराजांनी सिंहासनावरून चित्रगुप्तांना आज्ञा दिली की माझ्या जीवनातील सर्व कर्माचे विवरण वाचावे. चित्रगुप्त गंभीर स्वरात म्हणाले, "हे धर्मराज, या ब्राह्मणाने आयुष्यात घोर पाप केले आहेत. याने धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले, खोटे मंत्र म्हणून यज्ञ केले आणि देवतांचा अपमान केला. धनाच्या लोभाने हा धर्मगुप्त झाला. याने कधीही सत्यधर्म पालन केले नाही. म्हणून हा पापी ब्राह्मण नरकवास पात्र आहे." हे ऐकताच यमराजांनी दूतांना आज्ञा दिली, "या पाप्याला नरक अग्नीमध्ये फेकून द्या. याने आपल्या कुकर्माचे फळ तेथे भोगू द्या.
त्यांच्या आज्ञेनुसार यम मला उचलून भयंकर नरकाग्नीत फेकले. तेथे मला कित्येक वर्ष असह्य यातना भोगाव्या लागल्या. माझ्या आत्म्याला अत्यंत क्लेश सहन करावे लागले. दीर्घ काळानंतर शेवटी पापाची शिक्षा भोगून झाली आणि मला या वाघाचा जन्म मिळाला. तेव्हापासून मी अरण्यात फिरत आहे. वाघाने दीर्घ श्वास सोडला आणि पुढे म्हणाला, माझ्या पूर्वजन्मीच्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी मी ठरवले आहे की मी कधीही कुठल्या साधू पुरुषांना किंवा सशील स्त्रियांना हल्ला करणार नाही. मी फक्त पापी दुराचारी पुरुषांना आणि पती स्त्रियांनाच भक्ष माझे बनवतो. असे केल्याने माझे पाप हलके होतील आणि लवकरच मला या वाघाच्या शरीरातून मुक्ती मिळेल असा मला विश्वास आहे. ब्राह्मण उर्फ वाघाने आपली कहाणी पूर्ण केली. त्याने शेवटी त्या स्त्रीला उद्देशून गुरगुरत इशारा केला, अगं पापिनी, तुझ्या दृष्ट कृत्यामुळे तू अगदी पतीत झाली आहेस. पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषासाठी तू या वनात आली आहेस. त्यामुळे आज तू माझं भक्षण होणारच आहेस. इतकं बोलून त्या वाघाने तीक्ष्ण नखांनी जडबदा जीव घेतला आणि तिचे भक्षण केले. त्यानंतर तो वाघ तिथून निघून गेला. त्या स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी यमराजांचे 2 दूत प्रगट झाले. त्यांनी तिच्या आत्म्याला पकडले आणि जंजिरांनी बांधून यमलोकांकडे घेऊ लागले. यमपुरीत त्यांनी तिला यमराजांच्या न्यायासमोर उभे केले. चित्रगुप्तांनी त्या स्त्रीचे पापकर्म वाचून दाखवले. हे धर्मराज, ही स्त्री अत्यंत महापापी आहे. हिने घोर पाप केले आहेत. हिने व्याभिचार केल्या, कधी पतीची सेवा केली नाही, पतीला विसरून परपुरुषांसोबत भोगविलास केला. हे ऐकून यमराज क्रोधित झाले आणि त्यांनी हुकूम दिला, पापी स्त्रीला जळत्या अग्नीने भरलेल्या कुंडामध्ये फेका. यमराजांचा आदेश ऐकताच ती दुराचारी स्त्री भयभीत झाली आणि गिडगिडून विनवू लागली, हे धर्मराज, कृपा करून मला माझ्या पापासाठी क्षमा करा. मी हे सर्व अज्ञानवश केले आहे. मला प्रायचित्ताची एक संधी द्या. यमराज कठोरतेने म्हणाले, हे स्त्री, तू जे पाप केले आहे त्याला पात्र नाही. जी स्त्री पतीचा त्याग करून परपुरुषासोबत व्याभिचार करते तिला निश्चितच नरकात जावे लागते. आता तुला नरक यातना भोगणे अपरिहार्य आहे. यानंतर यमराजांनी दूतांना आज्ञा दिली की त्या पापी स्त्रीला भयंकर नरकामध्ये फेकून द्यावे. ती त्याच शिक्षेस पात्र आहे. यमदूत त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले. तिथे अनेक वर्ष तिला उकळत्या तेलाने भरलेल्या कढईत टाकून तळण्यात आले. नंतर तिला बाहेर काढून रौरव नावाच्या भयानक नरकात फेकण्यात आले. अशा रीतीने जे एका मागून एक अनेक नरकयातना तिने भोगल्या. अखेर तिच्या नरकातील शिक्षेचा काल संपल्यानंतर तिचा आत्मा पुन्हा पृथ्वीवर परत आला. यावेळी ती एका चांडाळाच्या घरी कन्या म्हणून जन्मली. त्या जन्मातही ती पूर्वीच्या स्वभावाची होती. मोठी होताच ती पुन्हा पापाच्या मार्गावर चालू लागली. व्याभिचार करू लागली. अनेक पापी पुरुषांसोबत विवाह करू लागली. काही वर्षांनी तिच्या पूर्वजन्मीच्या पापांच्या फलस्वरूप तिला कुष्ठरोग झाला. ती सतत भयंकर वेदना सहन करू लागली. तिचे शरीर अंग जळू लागले. तिला प्रचंड दुःख होऊ लागले. ती असह्य यातनात दुःखात दिवस कंठू लागली. एकदा आपल्या दुःखातून सुटका मिळावी या उद्देशाने एका पवित्र स्नानासाठी गेली. तिथे एका आश्रमाबाहेर ती राहू लागली. त्या आश्रमाच्या अंगणात तुळशीचे एक पवित्र वृंदावन होते. दर संध्याकाळी ती बघू लागली की स्त्रिया त्या तुळशीपाशी दिवा लावत आहेत. तिला खूप आश्चर्य वाटले. शेवटी एके दिवशी तिने तिथेच राहणाऱ्या एका साधूला नम्रतेने विचारले, हे साधू महाराज, हे कोणते रोप आहे आणि या स्त्रिया समोर दिवा का लावत आहेत? त्या साधूंनी उत्तर दिले, हे कल्याणी, हे अतिशय पवित्र तुळशीचे रोपटे आहे. याचे दर्शन मात्राने संकटांचा नाश होतो. तुळशीला पाणी अर्पण केल्याने देवी देवतांची कृपा मिळते आणि या पवित्र तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लावल्याने सर्व पाप नष्ट होतात. साधूंचे बोलणे ऐकून ती स्त्री आश्चर्यचकित झाली आणि पुढे विचार करू लागली, हे महाराज, कोणत्याही अतिशय पापी स्त्रीने सुद्धा इथे दिवा लावला तर तिचे पाप नष्ट होतील का? साधू प्रेमाने हसून म्हणाले, होय पुत्री, अगदी सत्य. एखाद्या स्त्रीने कितीही घोर पाप केले असले तरी तिने जर भक्तिभावाने तुळशीपाशी दिवा लावला तर तिचे सर्व जन्माचे पाप नष्ट होतील. पण हे पुत्री, तू कोण आहेस आणि तुला हे का विचारायचे आहे? त्या स्त्रीने दुःखी होऊन उत्तर दिले, हे महाराज, मी एक महापापी स्त्री आहे. मी व्याभिचार केला आणि असंख्य पाप केले आहेत. माझ्या पापामुळेच माझी ही दशा झाली आहे. कृपा करून मला पापमुक्तीचा मार्ग सांगा. त्या साधूने अतिशय करुणेने सांगितले, हे पुत्री, आत्तापासून दर संध्याकाळी इथे तुळशीजवळ दिवा लाव. तुला नक्कीच तुझ्या सर्व पापापासून मुक्ती मिळेल. साधूंच्या या सल्ल्यानंतर ती पापी स्त्री दररोज संध्याकाळी तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावू लागली. असे करत काही दिवस गेले. एकाही संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे
तुळशीजवळ दिवा प्रज्वलित असताना अचानक ती छाती तीव्र वेदना, जणू हृदय फाटून जाईल अशी वेदना होत होती. ती जोरात किंचाळली आणि तुळशी समोरच जमिनीवर कोसळली. काही क्षणातच तिचा प्राण निघून गेला. तिचा देह निष्प्राण पडला होता. लगेचच 2 यमदूत तिच्या आत्म्याला घ्यायला तेथे अवतरले. त्यांनी त्या पाशाने त्या आत्म्याला बांधले आणि तिला घेऊन जाणार इतक्यात अचानक तिथे भगवान विष्णूंचे 2 पार्षद प्रगट झाले. ती विष्णू पार्षद दिव्य तेजाने उजळलेले, अत्यंत मोहक होते. त्यांच्या आगमनाने सर्वत्र सोनेरी प्रकाश पसरला आणि सुगंध दरवळला. त्यांच्या मुखावर शांत आणि प्रसन्न हास्य होते, तर डोळ्यात अपार करुणा होती. त्यांच्या भव्य देहावर निळे सोनेरी रेशमी वस्त्र आणि रत्नजडित आभूषणे झळकत होती. त्यांच्या हातात सोनेरी गदा होती आणि कपाळावर चमकदार तिलक. त्यांचे तेज पाहून जाणवले, जणू वैकुंठाचा अंशच पृथ्वीवर अवतरला आहे. त्या पार्षदांनी यमदूतांना थांबवत कठोर स्वरात विचारले, अहो यमदूतांनो, या स्त्रीला सोडा. ही स्त्री नरकात जायला अयोग्य आहे. तुम्ही कोणाच्या आज्ञेने असा अधर्माचा व्यवहार करत आहात? यमदूतांनी विनम्रपणे उत्तर दिले, हे पार्षद महोदय, आम्ही यमराजांच्या आज्ञेने या पापी स्त्रीला घेऊन चाललो आहोत. पण आपण आम्हाला का अडवत आहात? ही स्त्री खरोखरच महापापी आहे. तिला नरकात नेण्याची आज्ञाच मिळाली आहे. विष्णू पार्षद हसले आणि म्हणाले, हे यमदूता, तुम्ही बरोबर बोलता. ही स्त्री पूर्वी महापापी होती, पण तिने असे एक पुण्य केले आहे ज्यामुळे तिचे सर्व पाप धुवून गेले आहेत. तुम्ही पाहिले नाही काही, ती आपल्या जीवनात संध्याकाळी पवित्र तुळशीच्या समीप दिवा प्रज्वलित करीत होती. यमदूत आश्चर्याने म्हणाले, केवळ तुळशीच्या जवळ दिवा लावल्यामुळे हिचे सर्व पाप नष्ट झाले असतील का? पार्षदांनी मनोभावे उत्तर दिले, तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. जो भक्त श्रद्धेने तुळशीच्या समीप दिवा लावतो तो विष्णूंची कृपा संपादन करतो. संध्याकाळी दिवा लावल्याने त्या पुण्याचे फळ अनंत पटीने वाढते. त्यामुळे केवळ पाप नष्ट होत नाहीत, तर भक्त स्वर्गलोकाचा अधिकारी देखील ठरतो. या स्त्रीने शुद्ध मनाने तुळशीची सेवा करून दिवा प्रज्वलित केला, म्हणून हिचे सारे पाप त्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशात भस्म झाले आहेत. आता आम्ही हिला विष्णू लोकात घेऊन जाणार आहोत, जिथे हिचे स्वागत होईल. ही स्त्री आता स्वर्गाचे राज्य भोगण्यास पात्र ठरली आहे. पार्षदांचे बोलणे ऐकताच यमदूतांनी त्या स्त्रीला तिथेच सोडून दिले आणि यमलोकात परत गेले. तिथे जाऊन त्यांनी यमराजांना संपूर्ण वृत्तांत सांगितला आणि नंतर भगवान विष्णूंच्या त्या पार्षदांनी त्या स्त्रीला एका दिव्य विमानात बसवले आणि तिला स्वर्गलोकी घेऊन गेले. श्रीकृष्णांनी कथा संपवित सत्यभामेला उद्गारले, हे सत्यभामे, या कथेतून तुला उमगलेच असेल की संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. जी स्त्री दर संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावते ती परम सौभाग्यवती होते. तिचे या जन्मातील नव्हे तर सर्व पूर्वजन्मीचे पापही नष्ट होतात आणि तिला आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.